पुन्हा एकदा आपलं स्वागत। झटपट पैसे कमवण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाई कुठल्या थराला चालली आहे याचं जळजळीत वास्तव पुण्यामध्ये पाहायला मिळालं। MBA केलेल्या 2 तरुणांनी भाड्याच्या घरात हायड्रोफोनिक गांजाच पिकवलाय। त्यासाठी त्यांनी AI तंत्रज्ञानाचा देखील वापर केलाय। पोलिसांनी गांजा तस्करीचं हे मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलंय। कशी सुरू होती ही गांजाची AI शेती आणि पोलिसांनी कशा प्रकारे हे रॅकेट उद्ध्वस्त केले पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। मंडळी, तुम्ही हायड्रोफोनिक चारा ऐकला असेल, पण पुण्यातल्या 2 उच्चशिक्षित तरुणांनी चक्क हायड्रोफोनिक गांजा पिकवलाय। गांजा ऐकून आश्चर्य वाटलं असेल तर ऐका। झटपट पैसे कमवण्याच्या नादात MBA केलेल्या दोघांनी एका भाड्याच्या घरात हायड्रोफोनिक गांजाची शेती केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। या प्रकरणात पुणे पोलिसांनी गांजाची शेती करणाऱ्या 2 उच्चशिक्षित तरुणांसह एकूण 4 जणांना अटक केली आहे। सुमित देदवाल आणि अक्षय मेहर हे 25 वर्षांचे 2 आरोपी मूळचे संभाजीनगरचे। सध्या ते पुण्यातल्या हिंजवडीत राहतात। हिंजवडीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये उच्च दर्जाच्या OG कुश प्रकारच्या हायड्रोफोनिक गांजाची निर्मिती त्यांनी सुरू केली आणि एवढंच नाही, विविध ठिकाणी ते पुरवठा सुद्धा करायचे। एअर कंडिशन फ्लॅटमध्ये हायड्रोफोनिक गांजाची लागवड करण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक यंत्रणा उभी केली होती। उत्पादन युनिटचं डिझाईन आणि संचालन करण्यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIचा वापर केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। पुणे पोलिसांनी अलख निरंजन या ऑपरेशन अंतर्गत धडक कारवाई करत तब्बल 3,45,00,000 अंमली पदार्थ आणि त्याला तयार करण्यासाठी जो वापरण्यात आलेला मुद्देमाल आहे तो जप्त केलेला आहे। आत्ता आपण बघू शकतो की हे जे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करण्यात यश मिळालेलं आहे पुणे पोलिसांना। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 9 अंमली पदार्थ आहेत आणि त्यासोबतच हायड्रोफोनिक पद्धतीने जे तयार करण्यात येतात हे सगळे अंमली पदार्थ किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे गांजा आहे ते तयार करण्यासाठीचे जे साहित्य आहे ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे। यामध्ये एकूण 5 आरोपी देखील अटकेत आहेत। त्याच्यामध्ये तुषार वर्मा, सुमित डेडीवाल, अक्षय मेहर आणि मलय राजेश शडीलालवाला असे हे आणि स्वराज भोसले हे जे 5 आरोपी आहेत त्यामध्ये स्वराज भोसले हा मुख्य आरोपी असून त्याच्याकडनं मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्यासोबतच पुणे पोलिसांनी ही देखील माहिती दिलेली की यामध्ये अजून जे पाहिजे आरोपी आहेत त्यापैकी 3 आरोपी हे आंतरराष्ट्रीय असून त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे। तर त्यासोबतच 2 जे आहेत ते इंडियन नॅशनॅलिटीचे असल्याचं सांगितलं जातंय। यामध्ये क्रिप्टोचा वापर मेनली पेमेंटसाठी करण्यात आला, कारण ट्रॅक करणं अवघड असतं, सीज करणं अवघड असतं। याच्यामध्ये 25पेक्षा जास्त वॉलेट सध्या आपल्या टार्गेटवर आहेत। त्यांना निगराणीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांना सीज करण्यात येईल। सर, या सगळ्या ह्याच्यामध्ये आरोपी जे निष्पन्न झाले ते नेमके ते इकडे विकण्यासाठी ते हे सगळं बनवत होते इथे का इम्पोर्ट करून मग ते विकणार होते? दोन्ही। अच्छा, आणि त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे? पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, उच्च शिक्षित आहेत, चांगल्या नोकरीवर पण होते काही जण आणि काही जण पुढे अभ्यासासाठी पण जात होते बाहेरच्या देशामध्ये। तर हे सगळे चांगल्या फॅमिलीमधले असे आम्हाला दिसून येतात। कुठल्या शहरांमध्ये ह्याची विक्री झालेली काही त्याचं निष्पन्न झाले तपासामध्ये? विविध शहरांमध्ये आहे भारताच्या, त्या तपास सध्या चालू आहे। आरोपींनी कच्चा माल मिळवण्यासाठी डार्क वेब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला। गांजाच्या व्यवहारासाठी क्रिप्टोकरन्सीचाही आधार घेतला। फ्लॅटमधून OG कुशसह काही उपकरणं, गांजाची रोपं असा सुमारे 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विविध प्रकारच्या अंमली पदार्थांचा शहरभर पुरवठा सुरू होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। आरोपींच्या चौकशीतून मुंबईतील 2 पुरवठादार मालय राजेश देलीवाला आणि स्वराज भोसले या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। देलीवालाच्या घरावर टाकलेल्या छाप्यात हायड्रोफोनिक गांजा, साधा गांजा, हॅश, CBD तेल आणि बंदी असलेले इतर पदार्थ असा जवळपास 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।
हा माल थायलंड स्थित पुरवठादाराकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारखा दर्शवून मागवला जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. यामुळे उच्च शिक्षित तरुण सुद्धा पैसा कमावण्यासाठी काय थराला जात आहेत याचं एक उत्तम उदाहरण समोर आलंय. रेवती हिंगवेसह राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.